सांगलीतल्या मिरज शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। शिवसेनेने आज भटकी कुत्री घेऊन महापालिकेसमोर आंदोलन केले। सांगली मिरज शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिरजेत गुरुवारी भटक्या कुत्र्यांनी हैदोस घालत तब्बल 16 जणांचे लचके तोडले होते। या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मिरज महापालिका कार्यालयावर धडक देत निदर्शने केली। भटक्या कुत्र्यांना घेऊन यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पालिकेच्या कारभाराचा जोरदार निषेध नोंदवत पालिकेच्या कार्यालयात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न रोखला। यावेळी शिवसैनिकांनी तातडीने पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा यापुढे अधिकाऱ्यांना पकडून भटक्या कुत्र्यांचा कळपामध्ये सोडू असा इशारा दिला आहे। शिवसेनेच्या वतीने एक नागरिकांचा जन आंदोलन म्हणून एक आम्ही शिवसेनेचे निदर्शन आंदोलन महानगरपालिकेसमोर घेतलेलं आहे। कारण 4 ते 5 दिवस अगोदरच आम्ही एक निवेदन दिलं होतं आरोग्य अधिकाऱ्यांना की मोकाट कुत्रे व पिसळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा म्हणून, परंतु महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी इकडे दुर्लक्ष केलेलं आहे। जर 4 दिवसामध्ये जर 17 लोकांना जर हे पिसळलेल्या कुत्र्याने जर चावले असेल तर असे किती जणांचे लचके तोडूपर्यंत महानगरपालिका गप्प बसणार आहे असा शिवसेनेचा आमचा थेट महानगरपालिकेला सवाल आहे। जर इथून पुढच्या काळामध्ये जर महानगरपालिकेनं या कुत्र्याचा बंदोबस्त जर केला नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनं त्यांना उत्तर देऊन त्या अधिकाऱ्यांना त्या कुत्र्याच्या कळपामध्ये सोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। हे त्यांना जाब विचारलं आणि त्यांनी आज आमचं निवेदन घेतलं। तिने कबुली केली की होय पिसाळलेली कुत्री आहेत, लोकांना चावल्यात, याबद्दल आम्ही देखील त्याबद्दल ऋणी आहे आणि इथल्या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळी कुत्री धरतो आणि 4 दिवसांत मिरजेतील सर्व कुत्री मुक्त करतो असं तिने आम्हाला आश्वासन दिलं। आणि म्हणूनच खरोखर हे आंदोलन तिने लक्षात घ्यावं। इथच्या पुढच्या काळामध्ये एक कुत्रा दिसता कामा नये, जर दिसलं तर आम्ही शिवसैनिक कुत्री अजिबात धरणार नाही, अधिकाऱ्यांना मात्र धरून नेऊन त्या कुत्र्याच्या कळपात सोडल्याशिवाय राहणार नाही।